नमस्कार. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की अद्वैत ऑफिसमध्ये डबा न घेता गेलेला असतो. तो घाई गडबडीने निघालेला असतो आणि म्हणूनच आबा म्हणत असतात की अरे, हा हडबडीमध्ये का निघून गेलेला. तर कला बघते, अरे याने टिफिन पण नेलेला नाही. रजनी म्हणत असते की आता काय करायचं. आबा म्हणतात की अगं, असं काय करायचं म्हणजे काय, तू आता जाऊन त्याला ऑफिसमध्ये टिफिन देऊ नये. कला त्यानुसार ऑफिसमध्ये निघालेली असे. आता इथे अद्वैत ऑफिसमध्ये स्टाफवर खूप चिडलेल्या अवस्थेमध्ये असं आणि त्यावेळेला कला तेथे गेलेली असते. त्यावेळेला तो पुन्हा म्हणत असतो, तू इथे काय करते आहेस. त्यावेळेला ती म्हणत असते की मी तुझा डबा घेऊन आलेली आहे, तू विसरला होतास ना. मग लगेच असं म्हणत असं, बरं आता झालंय ना तुझं काम, जा आता बाहेर जा. ती बाहेर येऊन बघते तर तेथे म्हणत असते की अरे याला काय झालेलं आहे, कारण त्याच्या डिझाईन्स आहेत त्या तयार झालेल्या नसतात आणि त्यांचे स्वामीनाथन आहे हे क्लायंट्स असतात, खूप जुने असतात आणि त्यांना ज्या हव्या असतात अशा डिझाईन काही मिळालेल्या नसतात. त्यामुळे ते म्हणत असतात की अरे, ह्या डिझाईन्स तर खूपच जुन्या आहेत, मला अशा डिझाईन्स नको आहेत, मला काहीतरी वेगळं पाहिजे आहे. आता कला हे नेमकं ऐकते आणि अद्वैतला मदत करण्याचं तिने ठरवलेलं असतं. ती नवीन डिझाईन काढत असते. त्यावेळेला अद्वैत म्हणत असतो, तू हे काय करतेस. ती म्हणत असते, अरे मी तुला मदतच करत आहे, मी चांगल्या डिझाईन्स बनवते. आता स्वामीनाथन आहे त्याचा पुन्हा फोन आलेला असतो अद्वैतला. अद्वैत म्हणत असतो की तुम्ही असं करा ना, घरीच या, आपण बघूया, बोलूया. अशा पद्धतीने मग आबाने हे बोलणं ऐकल्यानंतर ते म्हणत असतात की कला, आता त्यांच्या जेवणाची वगैरे जबाबदारी तूच घ्यायची आहे. ते खूप आपले जुने आणि महत्त्वाचे क्लायंट्स आहेत. आता कला सगळ्या डिझाईन्स तयार करून त्यांच्यासमोर सादर करणार असते आणि त्यांचं मन जिंकून घेणार असते. कलाच्या या डिझाईन्समुळे स्वामीनाथन आहे ते खूपच प्रभावित झालेले असतात आणि त्यांनी चक्क अद्वैतला कॉन्ट्रॅक्टच दिलेलं असतं.